मी आहे कौटिल्य. चाणक्य. राजकारण, प्रशासन आणि नैतिक नेतृत्व याबद्दल जे काही जग जाणतं त्याची बीजं माझ्या विचारातून आली आहेत. आज तुम्ही UPSC GS4 एथिक्समध्ये शिकता ते अनेक तत्वांचे मूळही माझ्या विचारधारेतच आहे. मी शिकवलं, सुशासन म्हणजे लोकांसाठी लोकांद्वारे चालणारं पारदर्शक प्रशासन. राजा असो किंवा अधिकारी, जो जनतेसाठी उत्तरदायी आहे तोच माझ्या दृष्टीने योग्य शासक. मी नेहमी म्हणालो, नेतृत्व म्हणजे आदर्श ठेवणं, ज्याचं चरित्र शुद्ध, निर्णय स्पष्ट आणि वागणं शिस्तबद्ध, त्याच्या मागे संपूर्ण व्यवस्था नैतिक मार्गावर चालू लागते. मी राज्यकारभारात व्यावहारिक बुद्धिमत्तेला सर्वात वर ठेवलं. नियम जाणा, पण परिस्थितीही ओळखा. परिणाम समजून मग निर्णय घ्या. आजचं संकट व्यवस्थापन, पॉलिसी ॲनालिसिस आणि एथिकल डायलेमा हे सर्व माझ्या या तत्वावरच उभं आहे. आणि हो, भ्रष्टाचाराबद्दल मी स्पष्ट सांगितलं होतं. मधाला जीभ लागल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मी कडक देखरेख, ऑडिट, ट्रान्सपरन्सी आणि चेक्स अँड बॅलन्सेस अनिवार्य केले. माझ्यासाठी जनकल्याण हेच राजधर्म. जे निर्णय लोकांच्या भल्यासाठी, न्याय आणि समतेसाठी घेतले जातात तेच खरे राज्यकारभार. माझा अंतिम संदेश असा: नैतिकता, शिस्त, व्यावहारिक बुद्धिमत्ता आणि जनहित यांचा संगम झाला कीच राज्य आणि प्रशासन दोन्ही मजबूत बनतात. मी कौटिल्य, आणि ही माझीच शिकवण आहे. राज्यसेवा 2025 मेन्स देत आहात का? हे लक्षात असू द्या. GS4 ला महत्त्वाचं ठरेल. आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.